नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी बाही डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवली गेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात। बघा मैत्रिणींनो, पूर्ण उंची घेतली आपण बाहीची 7.5 इंच। आपल्याला 7.5 इंचाची बाही लांबी घ्यायची आहे। त्याच्यानंतर घडी घ्यायची आपल्याला 7.5 इंचाची। याप्रमाणे आपण मोजून घेऊया। इथे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। ओपन बाजूने आपल्याला कॅप हाईट मोजून घ्यायची आहे। 3 इंचाची कॅप हाईट आपण घेणार आहे। तिथून मध्ये हे 1.5 इंच आपल्याला मोजायचं आहे आणि असा आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर दंडघेर मोजायचा आहे। आपण दंडघेर 5 इंच अधिक 1.5 इंच मार्जिन असा आपण दंडघेर घेतला। हा कपडा तिकडचा सुद्धा कट करून घ्यायचा आहे। इकडनं आकार द्यायचा बाहीला, जो आतला आकार द्यायचा आहे एक आणि एक वरचा आकार। तर बघा, आपण आधी वरचा आकार कट केला, नंतर जो आतला आपण आकार दिलेला आहे तो सुद्धा कट केला, तर आपली परफेक्ट अशी बाही तयार झालेली। त्याच्यानंतर आपण इथे आता मोजून घ्यायचं आहे। तुमची जर समजा बाही लांबी जर मोठी असली तर तुम्ही खालून 3 इंच मोजायचं आहे। इथे आपली बाही लांबी छोटी म्हणून आपण खालून 2 वरतून 1.5 असं मोजलं आणि या मधल्या अंतराचा सेंटर घेतला, तिथून इकडे 1.25 इंच घेतला आणि इथे आपल्याला असा थोडासा पानासारखा आकार द्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे असा आकार आपण दिला। बाही ओपन करून इकडनं सुद्धा असं हाताने हे करून घ्यायचं आहे। आकार असा परफेक्ट करून घ्यायचा आहे बघा। त्याच्यानंतर जो आकार आपण दिला तो असा कट करून घ्यायचा आपल्याला। अगदी सोपी आणि खूपच छान अशी बाही डिझाईन आहे ही, तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। नंतर आपण आता पीसचा कपडा घेतला, त्याच्यावरती हे अस्तर ठेवलं। तुम्हाला जर डायरेक्ट शिवता येत असेल तर तुम्ही शिवू शकता, नसेल येत तर पिना लावून घ्यायचे आहे आणि इथून आपण सुरुवात केली बघा शिलाई मारायला। साधारण थोडंसं अंतर, दाबा इतकं अंतर सोडून द्यायचं आणि त्या मापामध्ये आपण बरोबर एकसारखी अशी शिलाई मारून घ्यायची। नंतर पिन काढून घ्यायची, कपडासुद्धा बाजूला करायचा। मधला जो कपडा आहे तो असं कट करून घ्यायचा आहे। नंतर असे छोटे छोटे कट मारायचे, शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची। असे छोटे छोटे कट मारले की आपल्याला अस्तरमध्ये हे करायला सोपं जातं। तर बघा, आता आपण हे अस्तर असं मध्ये टाकायचं आणि व्यवस्थित असं करून वरतून आपल्याला त्या जो आपण हे केलं आहे, कट मारलेला आहे, तिथे आपल्याला दाबटीप द्यायची। अगदी सावकाश अशी दाबटीप द्यायची, अस्तर बाहेर यायला नको। व्यवस्थित असं पकडून आणि शिलाई मारून घ्यायची बघा। शिलाई मारून झाली की कपड्याला पलटी मारायची, बाही पूर्ण बाजूने आपल्याला अशी जोडून घ्यायची। बाही जोडून झाल्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्राचा सगळा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। खूप सुंदर आणि सोपी अशी बाही डिझाईन आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता ह्या कपड्याची आहे ना पट्टी काढायची। साधारण आपण 1.5 इंचाची पट्टी काढणार आहे। तर बघा, कपडा छोटा असल्यामुळे आपण 2 पट्ट्या काढल्या, त्याला जॉईंट देऊन तिला लांब केलं। नंतर तिला असं डबल फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारल्यानंतर ती अशी आपण वरतून ठेवायची। नंतर त्याच्यावरती दाबटीप द्यायची आणि पूर्ण पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला त्याच्यावरती मारून घ्यायची। बघा, याप्रमाणे आपली ही बाही तयार झाली। त्याच्यानंतर आपण घ्यायचा पेपर आणि त्याच्यावरती ते बाही ठेवून आणि हा जो मधला जो आकार आहे तो असा आखून घ्यायचा आहे पेनाने। अगदी व्यवस्थित असा तो आखून घ्यायचा आहे। बाजूने पेपर सगळा कट करायचा आहे, साधारण 1 इंच ठेवायचा, बाकी सगळं कट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेणार आहे बघा। साधारण 1 इंच अरुंदीचा आपण हा कपडा घेतला आहे, पट्टी घेतली लांब, आणि तिला असं डबल फोल्ड करून तिला शिलाई मारून घ्यायची। शिलाई अशी मारायची आपल्याला सुई दोऱ्याने, तिला पलटी करता आलं पाहिजे। ह्याप्रमाणे आपल्याला अंतर सोडून आणि थोडंसं शिलाई मारून घ्यायची। नंतर सुई दोरा घ्यायचा आणि त्याच्या साहाय्याने ही पट्टी आपल्याला अशी पलटी करून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे आपली हे अशी तयार होते नॉड। नंतर तिचे आपण यांना तुकडे करायचे। हे याला बघून घ्यायचं असं किती अंतर लागेल आपल्याला, आणि त्या हिशोबाने आपण मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला त्याला लावायला सोपं पडेल।
तर ह्याप्रमाणे आपण ते असे तिरपे लावणार आहेत बघा. थोडं थोडं अंतर सोडून आपल्याला हे नळ असे लावून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अशी शिलाई मारून घ्यायची. मला असे क्रॉसमध्ये लावायचे असले तर लावू शकता, पण आपल्याला फक्त एकाच साईडने लावायचे. ते बघून घ्यायचं कसं ॲडजस्ट होतं आहे. तर ॲडजस्ट करून आणि पिन लावून घ्यायची आणि एकदम व्यवस्थित असं ठेवून आणि शिलाई मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे. उरलेला खालच्या बाजूने जो पेपर सगळा एक्स्ट्राचा कापड वगैरे सगळं कट करून घ्यायचं आहे आणि तो पेपर आता काढून घ्यायचा आहे. सहजासहजी अगदी व्यवस्थित असा पेपर तो निघून जातो बघा. असं बोटाने ओढला की तो निघून जातो. आता आपली डिझाईन एकदम छान अशी तयार झालेली मैत्रिणींनो. त्याच्यानंतर आपण घेणार आहे आता पुन्हा एकदा कॉन्ट्रास्ट कपडा. आता इथे आपण 3 इंच रुंदीची पट्टी घेतली. थोडीशी लांबच घ्यायची, तिला फोल्ड करायचं. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. बघा आता ही पट्टी झाल्यानंतर आपल्याला हिला अशा प्लेट टाकून घ्यायची आहे, तिची फ्रिल तयार करायची. अगदी सुंदर अशी फ्रिल आपल्याला तयार करायची आहे. सावकाश आपण हे स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला डिझाईन पटकन आणि सोप्या पद्धतीने करता यावी यासाठी आपण अगदी सावकाश असं पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे आणि पूर्ण व्यवस्थित असं डिझाईन बनवताना सगळं स्टेप बाय स्टेप असं दाखवलेलं आहे बघा. आता ही फ्रिल आपल्याला खालच्या साईडने अशी पकडून आणि जॉईंट करून घ्यायची. बघा आपली फ्रिल लावून झाली की त्याच्यावरती छान अशी गोल्डन लेस आपल्याला लावून घ्यायची. थोडंसं अंतर सोडायचं बाहीच्या तिथे, म्हणजे आपल्याला असं हे दिसतं, छान दिसते. पूर्ण अशी खेटून लावली नाही बघा. मी थोडंसं अंतर सोडून आणि मग आपल्याला गोल्डन लेस लावून घ्यायची. इथे सुद्धा आता आपल्याला जसा आकार दिला आहे तसेच आपल्याला बरोबर ती लेस असं वळवत वळवत कपडा पण वळवायचा आहे आणि लेस पण आणि व्यवस्थित अशी लावून घ्यायची. तर मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला असे रोज नवीन नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल. बघा आता आपली बाही अशी तयार होईल आणि अगदी सुंदर अशी बाही आपली दिसेल. ही फ्रिल आपण व्यवस्थित हाताने अशी करून घ्यायची. कुठे जर एक्स्ट्रा दोरा वगैरे असला तर तो कट करून घ्यायचा. बघा आपली अगदी सुंदर अशी डिझाईन तयार झालेली मैत्रिणींनो. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा. डिझाईन कशी वाटली ते सांगायचं आहे कमेंटमध्ये. आणि हे बघा घातल्यानंतर आपली बाही अशी दिसणार आहे. आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कशी वाटली आपली बाही डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे बाही डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.